नाही एकाच राहू द्या, काय करतो. त्या बाजारामधलं एक बेटाडीन नावाचं केमिकल आहे जे बॉडीच्या आतमध्ये रिएक्शन करतं, बरोबर ना. एक 5-10 मिनिट टाकलं तरी काय करतो. चमचाभर टाका. आता आपण जे पण अन्न खातो टाका बस. जे पण अन्न खातो ना ते अन्न तांदूळ म्हणून नाही, हे खाल्ल्यानंतर पेशींपर्यंत इम्पॅक्ट करतं. मग अशी मी सांगितलं पेशी खराब होतात, ते पेशी इम्पॅक्ट करण्याचं काम करतं बघा. ओके, तुम्हाला क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये क्लॅरिटी होईल. ओके, मग जेवढ्या आपल्या माणसाच्या बॉडीच्या आतमधल्या पेशी ज्या डॅमेज होतात ना त्याचं कारण तुम्हाला इथं दिसेल. आतमध्ये जेव्हा आपण तांदूळ टाकतो ना, ते तांदूळ म्हणजे एक्झाम्पल आपल्या बॉडीला मिळणार एक न्यूट्रिशन आहे, पण राईट न्यूट्रिशन नाही गेलं तर आपल्या बॉडीच्या आतमधल्या पेशी पण डॅमेज होतात. जसं याच्यामध्ये जर का बघितलं तर काळ्या प्रकारचे तांदूळ पडलेले तुम्हाला दिसतील. आणि अँटीऑक्सिडंट जर का रोज बॉडीच्या आतमध्ये गेलं 10 ml च्या स्वरूपात, बघा आपला आकाई सोना आहे, आकाई सोन्याच्या आतमधले जर का 10 ml जर का आपण रेग्युलर वापरलं, किती ml? 10 ml. कुठल्याही हेल्दी माणसाने जर का रेग्युलर जर का 10 ml वापरलं, फास्ट मध्ये करा, 10 ml रेग्युलर बॉडीच्या आतमध्ये गेलं तर त्याचे बेनिफिट्स काय मिळतात. आपली बॉडी क्लिनिंग करण्यामध्ये आणि अँटीऑक्सिडंटचा जर का सोर्स बॉडीच्या आतमध्ये गेला तर आपल्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं आणि त्यासोबत बॉडीच्या आतमध्ये जे पण नंबर ऑफ आजार वाढतात, डिसीज वाढतात, त्याला रिकव्हर करण्याचे काम आणि जबरदस्त लेवलचं इम्प्रूव्ह करण्याचे काम आहे. दिसतंय तुम्हाला? जेवढी बॉडी डिटॉक्सिफाय जाती, जेवढी बॉडी टॉक्सिन आणते त्याला डिटॉक्सिफाय करण्याची ताकद प्रोडक्टने केली. दिसत तुम्हाला? तांदूळ परत तुम्हाला पांढरे झालेले दिसते. ओके ओके, नेक्स्ट.